कर सुरू. नमस्कार, माझे नाव सोहम सुनील तांबे. इयत्ता 3. कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, ग्रामस्थ आणि बालमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जी माहिती सांगत आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही नम्र विनंती. इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेल्या आपल्या देशात स्त्रियांच्यासाठी शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या, स्पृश्य भेदभाव मिटवण्यासाठी लढणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, समाजसेविका म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह ज्योतिरावांबरोबर झाल्यावर त्या पुण्यात आल्या. पुण्यात 1848 साली भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे. सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच ते फळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच ते फळ आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.